शिवनगर विद्याप्रसारक वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। सभेमध्ये विद्यार्थ्यांशी निगडीत प्रश्न समजून घेतले असं अजित पवारांनी म्हटलंय। आवश्यक शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुरवण्याचं आश्वासन दिलंय असंही अजित पवारांनी म्हटलंय। संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सखोल आणि धोरणात्मक चर्चा झाली अशी माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे। अजित पवार यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की शिवनगर विद्याप्रसारक इथल्या वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। सभेमध्ये विद्यार्थ्यांशी निगडीत विविध प्रश्न समजून घेतले। पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना जगामध्ये कुठेही शिक्षण घेतलं तरी आवश्यक शैक्षणिक सवलती आणि सुविधा पुरवण्याचं आश्वासन यावेळेला दिलं। तर नागरिकांच्या अडचणींवर कार्यवाही करण्याचे निर्देश। संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सखोल आणि धोरणात्मक चर्चा, शिक्षणाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा तसंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नव्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले होते आणि या शिवनगर विद्याप्रसारक सर्वसाधारण सभेमध्ये दोघंही एकत्र आलेले होते आणि या सभेमध्ये विद्यार्थ्यांशी निगडीत प्रश्न समजून घेतल्याची माहिती अजित पवारांकडून देण्यात आली।